नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज एक वेगळं लेक्चर आपण पाहतोय। हे जे लेक्चर आहे संसदीय कामकाज प्रक्रियेशी संबंधित असणारं लेक्चर आहे। आपण संसद पाहिली, संसदेवरती आलेले PYQ पाहिले, राज्यसभा पाहिली, लोकसभा पाहिली, मग संसदेचा एक घटक म्हणजे आपण राष्ट्रपती पाहिले, उपराष्ट्रपती पाहिले, महान्यायवादी पाहिले, महाधिवक्ता पाहिला। या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर ज्यावेळेस अधिवेशन सुरू होतं, आता सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे संसदेचं आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं सुद्धा पावसाळी अधिवेशन सुरू आहे। ज्यावेळेस अधिवेशन सुरू असतं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कानावरती पडतात। उदाहरणार्थ आजचं कामकाज तहकूब झालं, सत्र समाप्ती काय आहे, बरखास्ती काय आहे, प्रश्नोत्तराचा तास काय आहे, स्थगन प्रस्ताव काय आहे, लक्षवेधी सूचना काय आहेत। तर ह्या सगळ्या गोष्टी जशा दैनंदिन जीवनात आपण चर्चा करत असतो तसं परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा याचं एक वेगळं महत्त्व आहे आणि याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत। उदाहरणार्थ वेगवेगळे प्रस्ताव जे असतात, मोशन्स जे असतात, त्याच्यामध्ये अविश्वास प्रस्ताव आहे, मग विश्वास प्रस्ताव म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। प्रश्नोत्तराचा तास आहेत, मग त्याच्यामध्ये तारांकित प्रश्न आणि अतारांकित प्रश्न याच्यामध्ये नेमका काय फरक आहे, तर या सगळ्या गोष्टी आज आपण या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत। त्याच्याबद्दल जे काही प्रश्न आले होते तर त्या प्रश्नाचाही संदर्भ इथे मी तुम्हाला देणार आहे। चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राइब करा, शेजारची बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील। ज्यावेळेस आपण भारताची संसद म्हणतो, भारताची पार्लमेंट म्हणतो, तर भारताचं कायदेमंडळ म्हणजेच संसद हे द्विगृहीय आहे। त्याची दोन सदनं आहेत, एक आहे राज्यसभा, त्याला आपण वरिष्ठ सभागृह असं म्हणतो, आणि दुसरा आहे लोकसभा, त्याला आपण कनिष्ठ सभागृह असं म्हणतो। प्रामुख्यानं जर का पाहायचं गेलं तर संसदेचे दोन महत्त्वाचे घटक तर हे आहेतच आहेत, राज्यसभा आणि लोकसभा। याशिवाय तिसरा एक महत्त्वाचा घटक आहे, तो आहे राष्ट्रपती, बरोबर। याच्याबद्दल आपण पाठीमागे बोललेलोच आहे। आता हे लोकसभा आणि राज्यसभा ही दोन सदनं आहेत। ही राज्यसभा आणि लोकसभा ही जी आहेत तर ही हिंदी नाव आहेत की जे आपण 1954 मध्ये स्वीकारलेली आहेत, हे लक्षात ठेवा। ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1952च्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत भारताच्या संसदेचं एकच गृह होतं। येते का लक्षात? राज्यसभेबद्दल आपण एक लेक्चर घेणार आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला बोलेलच। तर ह्या राज्यसभा आणि लोकसभा याचं ज्यावेळेस अधिवेशन सुरू होतं तर त्या अधिवेशनाच्या काळात ज्या काही वेगवेगळी संसदीय आयुध किंवा संसदीय कामकाज प्रक्रियेमधले जी नियम किंवा जी आयुध वापरली जातात तर त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहोत, बरोबर। बाकी PYQ ची एक सिरीज सुरू आहे, जर का तुम्ही ते पाहिली नसेल किंवा पाहत नसाल तर न विसरता पहा, अतिशय महत्त्वाची असणारी ती एक सिरीज आहे। सगळ्यात अगोदर पाहूया संसदेची अधिवेशनं, बरोबर। ही जी PDF आहे तर VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मी उपलब्ध करून देतोय, आणि जर का कोणाला मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, ती PDF देतो। आता संसदेची अधिवेशनं बघा, एक कलम आहे, कलम 85, बरोबर। कलम 79 काय सांगतोय? संसदेची स्थापना 80 मध्ये राज्यसभा आहे, बरोबर, आणि 81 मध्ये लोकसभा आहे। हे तुम्हाला माहितीच असेल, कलम तुम्ही पाठ केलीच असतील, ही तीन कलम लक्षात ठेवा, बरोबर। 79, 80 आणि 81। घटनेचं कलम 85(1) काय म्हणते? राष्ट्रपतींना, हे इथं महत्वाचं आहे, पंतप्रधान बोलावू शकतात का अधिवेशन? नाही, भारताच्या राष्ट्रपतींना संसदेचं अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे। हे अतिशय महत्त्वाचं आहे। याच्यावरती प्रश्न बनू शकतो की संसदेचं अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्यघटनेने कोणाला दिलाय? तर राष्ट्रपतींना दिलाय, आणि कलम 85(1) नुसार किंवा कलम 85 नुसार। आणि अजून एक असा एक नियम पाळला जातो की ही जी अधिवेशनं होतात तर त्या दोन अधिवेशनामध्ये 6 महिन्यापेक्षा अधिक अंतर असता कामा नये, हा एक नियम आहे। म्हणजे ज्यावेळेस दोन अधिवेशनं होतील, उदाहरणार्थ बजेट सेशन असेल, मग पावसाळी अधिवेशन, याच्यामधलं अंतर जे आहे तर ते 6 महिन्यापेक्षा अधिक असता कामा नये। म्हणजे भारतात संसदेची किती अधिवेशनं होतात? तर एकूण 3 अधिवेशनं होतात। पुढे त्याच्यावरतीच प्रश्न येतोय, म्हणजे त्याच्यावरतीच आपण चर्चा करणार आहोत। म्हणजे ह्याला लक्षात, अधिवेशन कोण बोलवतं? राष्ट्रपती बोलवतात का? नाही, तर पंतप्रधान बोलवतात का? तर नाही, कोण बोलवतं? मग भारताचे राष्ट्रपती, आणि हा त्यांना घटनेनं दिलेला अधिकार आहे। ही झाली पहिली गोष्ट। त्याच्यानंतर आहे संसदेची अधिवेशनं, पार्लमेंट सेशन, बरोबर। सभागृहाची पहिली बैठक, बरोबर, ते अधिवेशनाच्या समाप्तीची घोषणा, प्रोरोगेशन, यांच्या दरम्यानचा जो कालखंड असतो ना, म्हणजे सपोज आता प्रेसिडेंट त्यांना दोन्ही गृहाला काय करतात? संबोधित करतात। म्हणजेच काय? सभागृहाची पहिली बैठक
ते समाप्तीची घोषणा याच्या दरम्यानचा जो कालखंड असतो तर त्याला काय म्हटलं जातं? अधिवेशन किंवा सेशन किंवा पार्लमेंटचं सेशन असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे काय? अधिवेशनाची समाप्ती, ते अधिवेशन बोलवल्यानंतर होणारी पहिली बैठक या दरम्यानचा कालखंड म्हणजे विश्रांतीचा किंवा त्याला रिसेस काळ असं सुद्धा म्हटलं जातं. साधारणपणे भारतात संसदेचे निश्चित कॅलेंडर करण्यात आलेलं नाहीये. म्हणजे किती अधिवेशनं व्हावीत, कशी घ्यावीत, असं कोणतंही निश्चित कॅलेंडर जे आहे तर ते करण्यात आलेलं नाही. आणि परंपरेनुसार संसदेची वर्षातून 3 सत्र जे आहेत तर ती 3 सत्र होत असतात. त्याच्यामध्ये पहिलं जे अधिवेशन आहे तर ते अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. कलम 112 नुसार केंद्राचा अर्थसंकल्प आहे आणि कलम 202 नुसार राज्याचा अर्थसंकल्प आहे. ह्या कलमावरती प्रश्न विचारून झालाय. आता 202 वरती ते प्रश्न विचारू शकतात. 112 संसदेचा कलम आहे आणि 202 राज्याच्या अर्थसंकल्पाचा कलम आहे. पण लक्षात ठेवा, भारताच्या राज्यघटनेमध्ये बजेट किंवा अर्थसंकल्प असा कुठेही शब्दप्रयोग वापरलेला नाही. वार्षिक वित्तीय विवरणपत्र असा जो शब्दप्रयोग आहे तर 112 आणि 202 मध्ये वापरलेला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सर्वात मोठं अधिवेशन असतं. साधारणपणे जानेवारीच्या अखेरीस म्हणजे जानेवारी महिन्याच्या शेवटी हे सुरू होतं आणि एप्रिलच्या अखेरीस ते संपतं. मग सुरू होतं आत्ता जे सुरू आहे तर ते पावसाळी अधिवेशन. दुसरं अधिवेशन आहे सहसा हे जुलैमध्ये सुरू होतं आणि ऑगस्टमध्ये संपतं. म्हणजे हे शॉर्ट ड्युरेशन आहे. आणि तिसरं आहे हिवाळी अधिवेशन. तिसरं अधिवेशन आहे नोव्हेंबर ते डिसेंबर या दरम्यान चालतं. म्हणजे जर का तुम्हाला विचारलं की भारताच्या संसदेच्या 3 अधिवेशनापैकी सर्वाधिक काळ चालणारं अधिवेशन कोणतं तर त्याचं उत्तर आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन. असे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. परंतु हे काही निश्चित कॅलेंडर नाहीये. येते का लक्षात? ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. हे परंपरेनुसार हे 3 सत्र किंवा 3 सेशन्स जे आहेत तर ती भारताच्या संसदेची होत असतात. ही एक्स्ट्राची माहिती नोट डाऊन करून ठेवा. त्याच्यानंतर आहे तहकुबी, ॲडजूर्नमेंट. तहकुबी म्हणजे काय? सभागृहाची बैठक समाप्त केली जाते. बरोबर. जर का तुम्ही राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज पाहत असाल तर फॉर एक्झाम्पल इथं जर का पीठासीन अधिकारी बसत असतील तर समोर अशी एक रिकामी जागा असते. त्या रिकामी जागेला वेल म्हणतात. बरोबर. जर का सदस्य उठून त्या वेलमध्ये आले आणि ते जर का ऐकत नसतील तर जे पीठासीन अधिकारी आहेत तर ते काय करतात? कामकाज तहकूब करतात. तहकूब आलं लक्षात? आणि ते काय म्हणतात की सभागृहाचं कामकाज 2 तासासाठी, दिवसासाठी, 2 दिवसासाठी, 1 तासासाठी तहकूब केलं जात आहे. म्हणजे त्यावेळेस कामकाज काय केलं जातं? समाप्त केलं जातं. आणि ही घोषणा कोण करतं? अध्यक्ष किंवा सभापती आपल्या अधिकाराअंतर्गत, म्हणजे पीठासीन अधिकारी ज्यावेळेला जो व्यक्ती असेल तो तर अशी घोषणा करतो. ही बैठक काही तासांकरता, काही दिवसांकरता आणि काही सुट्ट्यांकरता तहकूब केली जाते. म्हणजे जर का जास्त गदारोळ होत असेल तर काही तासांसाठी, अजूनच जास्त झाला तर दिवसांसाठी, आणि जर का सलग 2-3 दिवस सुट्ट्या आल्या असतील तर हे सुट्ट्यांकरता तहकूब केलं जातं. ओके. आणि कधी कधी असं होतं की कधी एकत्र यायचं आहे. म्हणजे सपोज आता सांगितलं की त्यांनी 2 तासासाठी तहकूब केलेलं आहे. याचा अर्थ काय? 2 तासानंतर सभागृह नेहमीप्रमाणे सुरू होईल. परंतु कधी कधी हे वेळ न सांगताही, म्हणजे पुन्हा कधी एकत्र यायचंय हा वेळ न सांगताही तहकूब केलं जाऊ शकतं. बरोबर. आणि जर का सभागृहाच्या कामकाजापुढं एखादी गोष्ट, एखादं विधेयक किंवा एखादं कामकाज जर का प्रलंबित असेल तर या सभागृहाच्या तहकुबीमुळं त्या कामकाजावरती कोणताही परिणाम होत नाही. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, जर का पीठासीन अधिकाऱ्यानं सभागृहाचं कामकाज तहकूब केलं तर सभागृहाच्या समोर असणाऱ्या कामकाजावरती परिणाम होतो. तर हे विधान चुकीचं आहे. त्याच्यावरती कोणताही परिणाम होत नाही. आलं लक्षात? समजलं? आता पुढचा घटक सत्र समाप्ती किंवा सत्रावसान, त्याला प्रोरोगेशन असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. म्हणजे काय ते आपण पाहूया. सभागृहाचं अधिवेशन किंवा सत्र जे आहे तर ते समाप्त केलं जातं. म्हणजे आता हे पावसाळी अधिवेशन सुरू आहे तर हे कधी संपेल? हे ऑगस्टमध्ये संपेल. आणि त्यावेळेस मग जे पीठासीन अधिकारी आहेत तर ते काय करतील? तर ते करतील सत्र समाप्ती किंवा प्रोरोगेशन करतील आणि सत्र समाप्त होईल. म्हणजेच काय? हे जे पावसाळी अधिवेशन चाललेलं आहे, कुठलं? पावसाळी अधिवेशन, तर ते समाप्त होईल. समाप्त. जर का त्यांनी कशी घोषणा केली? सत्र समाप्तीची. बरोबर. आणि सभागृहाचं अधिवेशन किंवा सत्र यामुळे समाप्त होतं. सत्रावसान झाल्यानंतर सभागृह पुन्हा कार्यरत होतं. ओके. सत्रावसान म्हणजे ठराविक कालावधीसाठी सभागृहाचं कामकाज स्थगित होणं होय. सभागृहाचं कामकाज काय होतं? स्थगित होतं. आणि काय होतं मग? पंतप्रधानाच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती कलम 85(2) अन्वये सभागृहाचं सत्रावसान करतात. बरोबर. आता हिथं लक्षात ठेवा, हिथं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जे पीठासीन अधिकारी आहेत तर त्यांना
सल्ला कोण देतं? त्यांना सल्ला देतात भारताचे पंतप्रधान. आणि ही तरतूद कुठं आहे? कलम 85(2). बरोबर. आणि हा पंतप्रधान सल्ला देतात राष्ट्रपतींना आणि मग राष्ट्रपती सत्रावसान करतात. हे लक्षात ठेवा. इथं काय महत्वाचं आहे? पंतप्रधानाचा सल्ला खूप महत्वाचा आहे. ते तुम्हाला विचारू शकतात, एखाद्या सभागृहाचं सत्रावसान करण्यासाठी भारताचे पंतप्रधान राष्ट्रपतींना सल्ला देतात. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. ते असंही सांगू शकतात की भारताचे राष्ट्रपती स्वविवेकाधिकारानं एखाद्या गृहाचं सत्रावसान करतात. हे विधान चुकी आहे का? बरोबर आहे. तर हे विधान चुकीचं आहे. पंतप्रधानाचा सल्ला जो आहे तर तो इथं महत्वाचा आहे. ओके. जर का सत्रावसान झालं आणि सभागृहापुढे जर का प्रलंबित विधेयक किंवा कामकाज असेल तर राष्ट्रपतींची संमती याबाबत व्याप्तगत अथवा संपुष्टात येत नाहीत. ते संपुष्टात येतं का? तर नाही येते. पुढच्या सत्रात ते पुन्हा मांडलं जातं. भारतात सभागृहाचं सत्रावसान झाल्यानंतर प्रलंबित असलेल्या अधिसूचना, कपात प्रस्ताव आणि ठराव, ओके, म्हणजेच काय, नोटिसेस, मोशन्स आणि रिझोल्युशन्स परिणाम होऊन ती व्याप्तगत होतात, म्हणजे ती संपुष्टात येतात. आणि ज्यावेळेस दुसऱ्यांदा सभागृह भरेल त्यावेळेस ती नव्यानं मांडावी लागतात. सभागृहामध्ये प्रलंबित असलेल्या विधेयकांवर याचा परिणाम न होता ती तशीच राहतात कलम 107(3) नुसार. इंग्लंडमध्ये मात्र भारतात काय होतात? सत्रावसान झालं आणि सभागृहापुढे जर का काही नोटिसेस, मोशन्स आणि ठराव जर का असतील तर ते काय होतात? व्याप्तगत होतात. आणि इंग्लंडचं जर का पाहिलं तर हे विषय, सूचना, कपात प्रस्ताव, ठराव हे संपुष्टात येतात. हे लक्षात ठेवा. हे अमेरिका आणि भारताच्या बाबतीत त्यांनी राज्यसभेवरती प्रश्न विचारलेला होता. तर याच्यावरती सत्रावसानावरती इंग्लंड आणि भारताचं कंपॅरिझन करून प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर का असा प्रश्न आला तर या दोन विधानावरतीच प्रश्न येऊ शकतो. तिसरं विधान इथं टाकूच शकत नाहीत. बरोबर. तिसरं विधान काहीतरी नॉर्मल टाकतील, पण ही दोन विधानं महत्वाची आहेत. समजलं? चलो, पुढचं आहे विसर्जन किंवा बरखास्ती, डिझोल्युशन. काय होतं? विसर्जन किंवा बरखास्ती केल्यानंतर सभागृह संपुष्टात येतं. अलग लक्षात. जर का विसर्जन झालं तर काय होतं? सभागृह संपुष्टात येतं, म्हणजेच विसर्जन होतं त्याचं. आणि मग जर का तुम्हाला सभागृह नव्यानं गठीत करायचं असेल तर मात्र तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतात. म्हणजे सपोज बहुमत गेलं किंवा पंतप्रधानानं राजीनामा दिला तर काय होतं? हे विसर्जन होतं. अलग लक्षात. आणि संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी केवळ लोकसभाच विसर्जित होते, कारण राज्यसभा कसं आहे? संसदेचं स्थायी सभागृह आहे. ते काय विसर्जित होण्याची काही गरजच नाहीये. त्याचा 6 वर्ष एवढा कालावधी आहे. आपण एका पुढच्या लेक्चरमध्ये ते पाहूयाच. 2 कारणामुळे सभागृहाचं विसर्जन होतं. पहिलं, संसदेचा सर्वसाधारण कार्यकाळ 5 वर्ष आहे किंवा आणीबाणीअंतर्गत विस्तारित करण्यात आलेला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सभागृहाचं विसर्जन होतं. लोकसभेचं विसर्जन होतं. लोकसभेचा कार्यकाळ किती आहे? तर 5 वर्षाचा आहे. 5 वर्ष झाल्यानंतर लोकसभा ऑटोमॅटिकली विसर्जित होणार का? तर होणार, त्याच्यात काय डाऊटच नाहीये. परंतु राज्यघटनेतलं कलम 83(2) आणि 85(2)(b) मधील तरतुदीनुसार राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करू शकतात. हा अधिकार राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानेच वापरतात. हे लक्षात ठेवा. जर का भारताच्या राष्ट्रपतींना सभागृह विसर्जित करायचं असेल किंवा बरखास्त करायचं असेल तर कोणाचा सल्ला लागेल? कोणाचा सल्ला लागेल? भारताच्या पंतप्रधानांचा. बरोबर. आणि पंतप्रधान कोणाबरोबर चर्चा करतील? मंत्रिमंडळाबरोबर. अलग लक्षात. इथं पुन्हा ट्विस्ट अँड टर्न आहे. स्वतः पंतप्रधान राष्ट्रपती करू शकतात का? करू शकतात. कधी करू शकतात? जर का बहुमत गमावलं असेल तर. हेही लक्षात ठेवा. बरोबर. त्याच्यानंतर याच्यावरती प्रश्न आला होता, लोकसभेचं शेवटचं अधिवेशन, लेमडक सेशन. बरोबर. आता बघा, लेमडक सेशन म्हणजे काय असतं? लोकसभा असते, बरोबर, आणि लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाचा निर्देश या संकल्पनेनं केला जातो. लोकसभेचं शेवटचं अधिवेशन त्यालाच लेमडक सेशन असंही म्हणतात. आणि जेव्हा मग नवीन लोकसभा अस्तित्वात येते आणि मग लोकसभेचं शेवटचं अधिवेशन, त्यासाठी ही संकल्पना आहे. मागील अथवा वर्तमान लोकसभेचे जे सदस्य नव्या लोकसभेत निवडून येऊ शकले नाहीत तर त्यांना काय म्हटलं जातं? लेमडक सदस्य. म्हणजे सपोज आता 18वी लोकसभा आहे आणि 17व्या लोकसभेत जे सदस्य होते, जे 18व्या लोकसभेत निवडून येऊ शकले नाहीत तर त्या सदस्यांना लेमडक सदस्य असं म्हटलं जातं. बरोबर. ह्या लक्षात. हे सोपं होतं. याच्याबद्दल प्रश्न ऑलरेडी आलेला आहे. त्याच्यानंतर आहे संयुक्त बैठक, जॉईंट सिटिंग. आर्टिकल 108 ही जी तरतूद आहे तर ती राज्य विधिमंडळाला लागू नाही. ही फक्त कोणाला लागू आहे? संसदेलाच लागू आहे. हे लक्षात ठेवा. ही धन विधेयक, धन
आणि घटना दुरुस्ती विधेयकासाठी वापरता येत नाही, बाकीच्या सगळ्यांसाठी वापरता येते. ही कोण बोलवतं? बघा, 2 सभागृहामध्ये एखाद्या विधेयकाबाबत किंवा घटना दुरुस्ती विधेयक सोडून आणि धनविधेयक सोडून मतभेद निर्माण झाला तर राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावतात. आणि आर्टिकल कोणतं? 108. राष्ट्रपती बोलवतात, त्याच्या अध्यक्षस्थानी लोकसभेचे सभापती असतात, बरोबर, कलम 108 नुसार. आणि जर का लोकसभेचे सभापती अनुपस्थित असतील तर कोण असतं? उपसभापती असतात. उपसभापती नसले तर राज्यसभेचा उपाध्यक्ष असतो आणि राज्यसभेचा उपाध्यक्षही नसल्यास बैठकीत सदस्य ठरवतील तो किंवा ती सदस्य त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतो, बरोबर. आत्तापर्यंत 3 वेळा भारतात संसदेची संयुक्त बैठक बोलवण्यात आलेली आहे. त्याच्यावरती एक वेगळं लेक्चर आपण घेतलंय शॉर्ट्समध्ये, ते तुम्ही पाहिलं नसेल तर पहा. 3 वेळा बोलवण्यात आलेली आहे. म्हणजे त्यावेळेस राष्ट्रपती कोण होतं, पंतप्रधान कोण होतं आणि कारण काय, याच्याबद्दल आपण एका वेगळ्या सेशनमध्ये बोललेलो आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे गणपूर्ती, बरोबर. गणपूर्ती म्हणजे काय? सभागृहाची बैठक आयोजित करण्यासाठी, बरोबर, एखाद्या सभागृहाची बैठक जर का आयोजित करायची असेल तर ठराविक सदस्य उपस्थित राहणं आवश्यक असतं. किमान सदस्य म्हणजे किती? किमान सभागृहाच्या 1/10 म्हणजे 10तला 1 सदस्य उपस्थित असणं गरजेचं असतं, बरोबर. संविधानाने लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीसाठी गणपूर्ती 1 म्हणजे 1/10 एवढी संख्या निश्चित केलेली आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन करा, माझं थोडंसं गणित कच्चं आहे. मग लोकसभेची गणपूर्तीसाठी किती सदस्य आणि राज्यसभेच्या गणपूर्तीसाठी किती सदस्य, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न आहे, बरोबर. गणपूर्ती. आणि जर काही एवढे सदस्य मग उपस्थित नसतील तर मग बैठक होईल का? होणार नाही. कारण काहीतरी उगा 2-4 लोकात बैठक घेण्यात काय मजा आहे का? तर मजा नाहीये, असं काही नाहीये. पण 1 सदस्य उपस्थित असणं या ठिकाणी गरजेचं मानलं जातं. समजलं? आलं लक्षात? ह्या अधिवेशनासंबंधी महत्वाच्या गोष्टी. आता संसदीय प्रक्रियेची साधनं, बरोबर, की ज्याच्यावरती आयोग नेहमी प्रश्न विचारतो, नेहमी त्याच्यावरती चर्चा केली जाते. प्रश्नोत्तराचा तास येते का लक्षात? काय म्हणतो आपण त्याला? क्वेश्चन हावर. कधी होतो हे? दोन्ही सभागृहाच्या प्रत्येक दिवशी सकाळी 10 ते 12, सॉरी सकाळी 11 ते 12, नॉट 10 ते 12. 10 ते 12 हा आपला वेळ झाला. 11 ते 12 हा पहिला तास जो असतो ना, तर तो प्रश्नोत्तरासाठी राखीव असतो, बरोबर. आणि याच्यात प्रश्नोत्तर घेतली जातात. जे काय म्हणतो आपण त्याला, पक्ष म्हणजे सरकारचा भाग नाही आहेत ना, सरकारचा भाग नसणाऱ्या सदस्यांसाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते. कारण कोणीही कोणाला प्रश्न विचारू शकतं, बरोबर. 11 ते 12 आणि प्रश्नांचे तारांकित स्टार्ड क्वेश्चन आणि अतारांकित अनस्टार्ड क्वेश्चन असे 2 प्रकार पडतात. आणि याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, स्टार्ड क्वेश्चन्स आणि अनस्टार्ड क्वेश्चन्स. आता त्याच्यातला फरक जो आहे तर मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, आता पहिल्यांदा तारांकित प्रश्न आहेत तुमच्या स्क्रीनवर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला अतारांकित प्रश्न. प्रश्नांना तारांकनाची खूण असते, म्हणजे असं स्टार असतो, बरोबर. असा नसेल तर मग कसा असतो? मग असा असतो, कसा तरी असतो पण स्टार असतो. इकडे काय अशी काय खूण नसते अतारांकितला, हे लक्षात ठेवा. याची उत्तरं तोंडी दिली जातात. तारांकित प्रश्नाची उत्तरं तोंडी द्यावी लागतात आणि अतारांकित प्रश्नाची उत्तरं लेखी द्यावी लागतात. दुसरा फरक. तिसरा फरक, पूरक किंवा उपप्रश्न विचारता येतात. तारांकित प्रश्नांना पूरक सप्लिमेंटरी किंवा उपप्रश्न विचारता येतात. इथं पूरक किंवा उपप्रश्न विचारता येत नाहीत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एका दिवसात एक सदस्य एकच तारांकित प्रश्न विचारू शकतो. म्हणजे तुम्ही लोकसभेचे सदस्य आहात आणि तुम्हाला मग प्रश्न विचारायचे आहेत. तारांकित प्रश्न विचारायचा असेल तर एका दिवसात एकच, ओके. आणि अतारांकितवरती असं काहीही बंधन घालण्यात आलेलं नाही, बरोबर. किमान 15 दिवसांची आधी सूचना द्यावी लागते. जर का तुम्हाला आज प्रश्न विचारायचा असेल तर मग लोकसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांना 15 दिवस अगोदर सांगायचं की मला असा एक तारांकित प्रश्न विचारायचा आहे. आणि तसंच तोच कालावधी कशासाठी आहे? अतारांकित सुद्धा प्रश्नांसाठी देण्यात आलेला आहे. म्हणजे दोन्ही प्रश्नांसाठी एक समान गोष्ट कुठली आहे? कालावधी. म्हणजे तुम्हाला 15 दिवस अगोदर सांगावं लागतं की मला असा एक प्रश्न विचारायचा आहे, बरोबर. हे झालं तारांकित आणि अतारांकित मधला फरक. याच्यावरतीच प्रश्न येऊ शकतोय, हे लक्षात ठेवा. सकाळी 11 ते 12 प्रश्नोत्तराचा तास असतोय. त्याच्यात 2 पुन्हा प्रकार पडतात, तारांकित प्रश्न आणि अतारांकित प्रश्न. त्याच्यानंतर आहे अल्पसूचना प्रश्न, बघा, शॉर्ट नोटीस क्वेश्चन्स. आता याच्यात काय आहे ते बघा. सार्वजनिक, आता इथून पुढे जो काही टॉपिक येतोय त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत बघा. अल्पसूचना प्रश्न, शॉर्ट नोटीस क्वेश्चन्स, सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या विषयासंबंधीचे हे प्रश्न असतात. कशा दृष्ट्या? सार्वजनिक, बरोबर. परंतु विषय सार्वजनिक दृष्ट्या महत्वाचा आहे की नाही
हे कोण ठरवतंय? हे पीठासीन अधिकारी ठरवतोय किंवा हे सभापती किंवा अध्यक्ष ठरवतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही प्रश्न विचारलाय, तुम्ही असं म्हटलं की सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रश्न आहे, परंतु तो आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार मात्र सभापतींना आहे. हे लक्षात ठेवा. हे अतिशय महत्त्वाचं आहे. नेहमीच्या 15 दिवसाच्या तरतुदीऐवजी कमी दिवसाआधी पूर्वसूचना देऊन असे प्रश्न उपस्थित करता येतात. संसद सदस्याला संबंधित प्रश्न का विचारला जात आहे याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं असतं. हे लक्षात ठेवा. उद्या जर का बाई चालून तुम्ही खासदार झाला किंवा आमदार झाला आणि तुम्ही म्हटला की अल्पसूचना प्रश्न मला विचारायचा आहे आणि तुम्ही विचारला, तर हा प्रश्न का विचारला जातोय याचं तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागतंय. फॉर एक्झाम्पल, पुण्यात MPSCच्या मुलांचं आंदोलन चालू आहे आणि कुठल्या तरी आमदारांनी विधान परिषदेत किंवा खासदारांनी लोकसभेत किंवा संसदेत प्रश्न विचारला की MPSCच्या मुलांचं आंदोलन चालू आहे, तर हा सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रश्न आहे का? तर आहे. मग हे कारण जे आहे किंवा स्पष्टीकरण जे आहे तर ते सभापतींना द्यावं लागतंय संबंधित सदस्याला. हे लक्षात ठेवा. संबंधित मंत्री या प्रश्नाची तोंडी उत्तरं देतात आणि उपप्रश्न विचारता येतात. म्हणजे अल्पसूचना प्रश्नांची उत्तरं कशी दिली जातात? तोंडी दिले जातात. पूरक, सप्लिमेंटरी किंवा त्याला उपप्रश्न जे आहेत तर ते विचारता येतात. हे लक्षात ठेवा. हे अतिशय महत्त्वाचं आहे. ओके. आणि अल्पसूचना प्रश्न केवळ संबंधित मंत्र्याच्या सहमतीनेच विचारता येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला कुणाला प्रश्न विचारताय, सपोज पंचायत राज मंत्रालयाच्या मंत्र्याला प्रश्न विचारायचा आहे, तर त्याची सहमती असायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. त्याच्या सहमतीनेच प्रश्न विचारता येतात. ओके. इथपर्यंत डन. त्याच्यानंतरचा पुढचा आपला घटक आहे शून्य प्रहर, 0 हावर. हे भारतानं इन्व्हेंट केलेलं किंवा भारतानं निर्माण केलेलं हे संसदीय कामकाज प्रक्रियेतलं एक आयुध आहे. काय म्हणते बघा ते? भारतीय संसदीय कामकाजातून निर्माण झालेलं आणि भारतीय संकेतासून 1962 पासून हा अस्तित्वात आहे. कधी? 1962. ही डेट लक्षात ठेवा. 1962 पासून हा शून्य प्रहर जो आहे तर 0 हावर जो आहे तर तो अस्तित्वात आलेला आहे. प्रश्नोत्तराचा तास 11 ते 12 संपल्यानंतर आणि संसदेचं कामकाज सुरू होण्याच्या मधला जो पिरियड असतो ना त्याला काय म्हणतात? शून्य हावर्स, 0 तास. 12च्या ठोक्यास हा सुरू होतो, कारण हे 11 ते 12 काय असतो? प्रश्नोत्तराचा तास. आणि 12 पासून पुढं 1 तास. बरोबर. सदस्य हवा तो विषय सभागृहासमोर मांडू शकतात, त्यासाठी पूर्वसूचनेची गरज नसते. ओके. येते का लक्षात? कारण याच्यामध्ये पूर्वसूचना तुम्हाला द्यावी लागत नाही. तुम्ही कोणालाही प्रश्न विचारू शकता, काही विचारू शकत नाही, प्रश्न विचारू शकता. सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाबींवरती प्रश्न विचारता यावेत आणि त्यावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा असते. सभागृहाच्या नियमामध्ये याचा उल्लेख नाही. हे लक्षात ठेवा. नंतर तुम्ही सभागृहाच्या नियमात किंवा राज्यघटनेत याच्याबद्दलचं कुठलं आर्टिकल आहे का ते शोधत बसाल. ह्याच्याबद्दल कोणतंही आर्टिकल नाहीये. सभागृहाच्या नियमात याचा उल्लेख नाहीये. हे भारताच्या संसदीय कामकाजातून निर्माण झालेलं एक आयुध आहे की याच्यामध्ये सदस्यांना स्वातंत्र्य दिलं जातं. ते मोठ्या प्रमाणावरती म्हणजे संबंधित मंत्र्यांना किंवा इतर सदस्यांना हे प्रश्न विचारू शकतात. हे लक्षात ठेवा. याचा उल्लेख कुठं झालेला आहे? निर्मिती कशी, ओरिजिन काय आहे? संसदीय कामकाज प्रक्रियेतून. आणि भारताने निर्माण केलेलं आयुध आहे 1962 मध्ये हे अस्तित्वात आलेलं होतं. बरोबर. आता बघा, संसदेतील विविध चर्चा हा अजून एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे. पहिली चर्चा आहे चर्चेचा अर्धा तास. ओके. चर्चेचा अर्धा तास, हाफ अँड हावर डिस्कशन. कधी होतं हे? आता बघा, हे काही एवढं महत्त्वाचं नाहीये. याच्यावरती प्रश्न येणार. पुढे जे प्रस्ताव आहेत, मोशन्स आहेत, त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेत. हे आपण जरा थोडंसं पुट फॉरवर्ड करूया. सभागृहामध्ये आधी चर्चेला गेलेल्या आणि उत्तर दिलेल्या प्रश्नामधून एखादा मुद्दा जर का उपस्थितीत झाला तर त्याच्यावरती ही चर्चा केली जाते. म्हणजे तुम्ही एखादा प्रश्न मांडलाय किंवा चर्चा झाली आहे, त्याच्यातून जर का एखादा नवीन विषय निर्माण झाला आणि त्याच्यावरती चर्चा करणं जर का गरजेचं वाटलं तर मग ही अर्ध्या तासाची चर्चा केली जाते. बस. एका आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवार चांगले दिवस आहेत. या 3 दिवस हे राखीव ठेवले जातात आणि सार्वजनिकदृष्ट्या पुरेसा महत्त्वाचा विषय असावा. तारांकित, अतारांकित अल्पसूचना प्रश्नासंबंधी मुद्द्याबाबत असावा. म्हणजे तुम्ही जे तारांकित, अतारांकित आणि अल्पसूचना प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यातून जर का एखादी चर्चा निर्माण करण्याची गरज भासली तर ही अर्ध्या तासाची चर्चा घडवून आणली जाते आणि त्या सभासदाला 3 दिवस अगोदर तशी पूर्वसूचना द्यावी लागते, तरच तुम्हाला ह्या चर्चेच्या अर्ध्या तासात सहभागी होता येतं. प्रश्नांची उत्तरे तोंडी दिली जातात. हे लक्षात ठेवा. आणि सदनापुढे ठेवली जातात. म्हणजे जर का प्रश्न आलाय आणि जर का कोण उपस्थित नसेल तर मग ती तशी सदनापुढे ठेवली जातात आणि ही उत्तरे जी आहेत तर ती सहसा ओरल किंवा तोंडी दिली जातात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जे म्हणतो ना की सभागृहात गदारोळ होतोय, वेलमध्ये उतरतात, कामकाज तहकूब केलं जातं, पण लक्षात ठेवा जर का म्हणजे हे राज्य विधिमंडळाबाबतही लागू होतं. कारण
17-18चं अधिवेशन नागपूरला हिवाळी अधिवेशनाला मी स्वतः पाहिलं ते अधिवेशन. आम्ही स्वतः पुणे युनिव्हर्सिटीकडून तिथं म्हणजे कामकाज कसं चालतं हे पाहायला गेलो होतो ॲज अ स्टुडंट ऑफ पॉलिटिकल सायन्स. तर सकाळी किंवा आजच्या दिवसाचं जेवढं कामकाज आहे, जेवढे प्रश्न, जेवढी चर्चा, जेवढी विधेयकं, जेवढं बिल, जेवढं सगळं आहे ते त्या दिवशीच चर्चा केली जाते. जे कामकाज ठरलेलं आहे ते कामकाज त्या दिवशी होतच होतं, हे लक्षात ठेवा. ज्या वेळेस सकाळी सभागृह सुरुवात होती सभागृहाची, तर त्या दिवशी ज्या गोष्टी होणार आहेत, जी विधेयकं मांडलेली आहेत, जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आहेत, तर ते सगळं म्हणजे आत्ता टॅब देण्यात आलेले आहेत ह्या आमदारांना आणि खासदारांना. ज्यावेळेस टॅब नव्हते त्यावेळेस ते त्यांना असे बंच दिले जातात, ते त्यांच्या डेस्कवरती ठेवलं जातं की आज एवढं सगळं होणार आहे. फक्त चर्चा नाही झाली तर कामकाज नाही झालं असं आपण म्हणतो का? नाही. परंतु प्रत्येक संसद सदस्याचा किंवा विधिमंडळ सदस्याचा कन्सर्न काय असतो की चर्चा व्हावी, हे लक्षात ठेवा. चर्चा झाली नाही म्हणजे कामकाज झालं नाही असं नाही का? असं आहे का? तर तसं बिलकुल नाहीये. ठरलेलं कामकाज ठरलेल्या दिवशी राज्य विधिमंडळात आणि संसदेत होतच होतं, हे लक्षात ठेवा. ओके, येते लक्षात. हे बिहाइंड द सीन तुम्हाला मी गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि जर का आयुष्यात कधी तुम्हाला चान्स मिळालाच संसदेचं अधिवेशन पाहण्याचा किंवा राज्य विधिमंडळाचं अधिवेशन पाहण्याचा, तर तो चान्स मिस करू नका. म्हणजे नागपूरला जे अधिवेशन होतं महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन, तर 7 दिवस आम्ही ते अधिवेशन पाहिले. नागपूरच्या विधान परिषदेत आमचे लेक्चर झालेले आहेत, म्हणजे जिथं आमदार बसतात तिथं आमचे लेक्चर झाले, तिथं आम्हाला बसवलं होतं आणि सेशन झालेले होते. तर तो अनुभव म्हणजे मला वाटतं राजकारण्यांसाठी, म्हणजे जर का तुम्ही राजकारणात असाल तर तो अनुभव, आणि जर का तुम्ही पॉलिटिकल सायन्सचे स्टुडंट असाल तर तो अनुभव, मला वाटतं की तो सर्वोच्च अनुभव असेल आयुष्यातला. म्हणजे काय चालतं ॲक्च्युअली तुम्ही त्याचा भाग होता आमदार. आणि आपण जे म्हणतो ना की हे प्रश्न मांडतात आमदार किंवा खासदार, हे भयंकर अभ्यास करतात बरं का, हे लक्षात ठेवा. हे उगच काय नसतं, कारण ते सगळं बोललेलं रेकॉर्डवरती येतं. रेकॉर्डवरती येतं म्हणजे काय, तर ते लिहून ठेवलं जातं. म्हणजे बायचान्स उद्या म्हणजे पुढच्या वर्षी ज्यावेळेस संसदेच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल किंवा राज्य विधिमंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल, तर कोणता आमदार, कोणता मंत्री राज्य विधिमंडळात काय बोलला होता हे सगळं नोट डाऊन केलेलं असतं. बघा, एखादा जर का असंसदीय शब्द वापरला असेल तर ते म्हणतात बघा हे रेकॉर्डवरती घेऊ नका. रेकॉर्डवरती घेऊ नका म्हणजे काय, त्या आमदाराच्या भाषणात ते लिहून ठेवू नका. त्याच्यासाठी विनंती करावी लागते पीठासीन अधिकाऱ्याला किंवा सभापतीला किंवा अध्यक्षांना, आणि तर मग ते रेकॉर्डवरती घेतलं जात नाही. हे सगळं बोललेलं लिहून किंवा टाईप करून किंवा रेकॉर्ड करून ठेवलं जातं, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं भारताची संसदीय व्यवस्था ही जगातली सर्वोत्कृष्ट आणि सर्वोत्तम संसदीय व्यवस्था मानली जाते, हे लक्षात ठेवा. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे अल्पकालीन चर्चा, शॉर्ट टर्म डिस्कशन होतं. अत्यंत महत्त्वाच्या सार्वजनिक विषयाकडे सभागृहाचं लक्ष वेधण्यासाठी, ही लाईन लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाच्या सार्वजनिक विषयाकडे सभागृहाचं लक्ष वेधण्यासाठी ही चर्चा उपयोगी असते. याच्यावरती प्रश्न आलाय. अल्पकालीन चर्चा, शॉर्ट डिस्कशन, शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन, अत्यंत महत्त्वाच्या सार्वजनिक विषयाकडे सभागृहाचं लक्ष वेधण्यासाठी, बरोबर, एवढीच लाईन लक्षात ठेवा. कमीत कमी 3 सदस्यांनी सहीद्वारे सभापतीकडे जर का अशी सूचना केली तर होते. या प्रकारच्या आठवड्यातून 2 वेळा चर्चा केली जाते आणि ती प्रत्येक दिवशी 1 तास चालते आणि एकूण कमाल किती, ह्याच्या 2 तास असतात. बाकीचं काय तुम्ही लक्षात नाही ठेवलं तर चालेल, मतदान घेतलं जात नाही. पहिली लाईन फक्त लक्षात ठेवा. व्हॉट इज अल्पकालीन चर्चा किंवा व्हॉट इज शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन, अत्यंत महत्त्वाच्या सार्वजनिक विषयाकडे सभागृहाचं लक्ष वेधण्यासाठी आयोजित केली जाणारी चर्चा म्हणजे अल्पकालीन चर्चा होय. दॅट्स इट. प्रश्न इस्पे बनता आहे, म्हणजे प्रश्न त्या लाईनवरती बनतोय. ओके, पुढचा प्रश्न, लक्षवेधी सूचना, कॉलिंग अटेन्शन मोशन. लक्षवेधी नावातच आहे, लक्ष वेधून घेतलं जातंय का? घेतलं जातंय. आता ही लक्षवेधी सूचना जी आहे तर ही भारतीय संसदीय कामकाजातून 1954 मध्ये निर्माण झालेले नाविन्यपूर्ण साधन आहे. झिरो हावर कधी? 1962. आणि हे कॉलिंग अटेन्शन मोशन 1954. म्हणजे तुम्हाला हे असंही करू शकतात की भारताच्या संसदीय कामकाज प्रक्रियेतून 0 हावर किंवा 0 प्रहार निर्माण झालेलं आयुध कधी आलं? 1954ला आलं. 1954ला काय आले? कॉलिंग अटेन्शन मोशन. इथं कन्फ्यूज नका करून घेऊ, बरोबर. कामकाज प्रक्रियेच्या नियमात याची तरतूद आहे. 0 हावरची तरतूद आहे का? नाही. कॉलिंग अटेन्शनची आहे. सभापतीची पूर्व परवानगी आवश्यक असते, बरोबर. एखाद्या मंत्र्याचे संबंधित परंतु सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष वेधणं, त्या मंत्र्यास उत्तर द्यावे लागतं अथवा उत्तर देण्यासाठी कालावधीची विनंती करू शकतो.
जर का तुम्हाला विचारलं लक्षवेधी सूचना कशासाठी मांडली जाते, तर हे फक्त एक वाक्य लक्षात ठेवा, एखाद्या मंत्र्याचे संबंधित परंतु सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी, याच्यावरती प्रश्न विचारलाय. बरोबर, एवढीच लाईन लक्षात ठेवायची, कुठून कुठपर्यंत एवढीच फक्त बस. एखाद्या मंत्र्याचे संबंधित परंतु सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी. बरोबर, उत्तर देऊ शकतो किंवा उत्तर देण्यासाठी मंत्री विनंती करून कालावधीची मागणी करू शकतो. दॅट्स इट, फक्त एवढं लक्षात ठेवा बस. याच्यावरती प्रश्न आलाय. 1 दिवस आधी सूचना द्यावी लागते, सभापतीची पूर्वपरवानगी आवश्यक असते, यावरती मतदान होत नाही, त्याद्वारे शासनाचे एखाद्या मंत्र्याचं सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रश्न मत जे आहे तर ते आजमावलं जातं, याला उपप्रश्न विचारता येतात. दॅट्स इट. काय 2 वाक्य हे एक आहे, आणि जर का याच्यावरती प्रश्न झाला आता ते याच्यावरती विचारू शकतात. कॉलिंग अटेन्शन मोशन किंवा लक्षवेधी सूचनेला प्रश्न किंवा उपप्रश्न विचारता येतात का? विचारता येतात. दॅट्स इट. समजलं. 1954ला याची निर्मिती झाली. चर्चेचा विषय आहे. जर का मला वाटतं यावर्षी संसदीय कामकाज प्रक्रियेवरती प्रश्न विचारला तर जोड्या लावाला हे विचारू शकतात, किंवा मग हे 3 सेंटेन्स करून सुद्धा विचारू शकतात, हे लक्षात ठेवा. बरोबर. आता पुढे जाऊया. संसदेतील प्रस्ताव. आता हे वेगवेगळे प्रस्ताव आहेत. अविश्वास प्रस्ताव तुम्ही त्याच्याबद्दल बऱ्याचशा वेळेला ऐकला असेल, पाहिला असेल, न्यूजपेपरमध्ये वाचला असेल, आलेले प्रश्न सुद्धा सोडवले असतील. तर थोडंसं आता लक्ष द्या. थोडक्यात पाहूया. अविश्वासदर्शक ठराव, त्याला आपण काय म्हणतो? नो कॉन्फिडन्स मोशन. आम्हाला तुमच्यावरती विश्वास नाही. बरोबर. आयुष्यात सुद्धा आपल्याला बऱ्याचशा लोकांवरती विश्वास नसतो, कारण त्या लोकांनी आपला विश्वासघात केलेला असतो. आणि म्हणूनच हे संसदेत जर का विरोधी पक्षाचा विश्वासघात झाला तर मग हे काय करतात? अविश्वासदर्शक ठराव मांडतात. कुठं मांडतात ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण कुठं मांडतो? आपण समोरच्या व्यक्तीसमोर मांडतो. इथं मात्र लोकसभेत मांडतात. बरोबर. लोकसभेतच मांडता येतो, राज्यसभेत मांडता येत नाही. आणि लोकसभेचा नियम क्रमांक किती आहे? 198. 1439 रे, 198. 198 लोकसभेच्या नियमानुसार लोकसभेत मांडता येतो, विरोधी पक्षाकडून मांडला जातो. बरोबर. आयुष्यात अविश्वासदर्शक ठराव सुद्धा पुढच्या म्हणजे विरोधाकडून मांडला जातो ना, तर हा विरोधी पक्षाकडून मांडला जातो. यासाठी विशिष्ट वेळ दिलेला असतो, हे लक्षात ठेवा. कधी नाही मांडता येत. आयुष्यात आपण कधी मांडतो का? नाही, भ्रमनिराश झाला मांडतो. 50 सदस्यांचा पाठिंबा लागतो, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे जर का तुम्हाला बाय चान्स उद्या तुम्ही विरोधी पक्षात बसलाच लोकसभेत, तर जर का तुम्हाला असं म्हटलं की अविश्वासदर्शक ठराव संध्याकाळी मांडायचा आहे, म्हणजे मांडायचा आहे, तर 50 सदस्यांचा त्याला पाठिंबा असावा लागतो. तर तुम्ही एकटं जाईन तसं होत नाही, हे लक्षात ठेवा. निंदाव्यंजक ठराव. आता हे तुम्ही म्हणणार हे निंदाव्यंजक ठराव काय आहे? पुढे याच्याबद्दल मी सांगतो. अविश्वासदर्शक ठरावाच्या वेळी ठरावाचा आधार किंवा कारण पुरवण्याची गरज नसते, हे लक्षात ठेवा. निंदाव्यंजक ठराव ज्यावेळेस तुम्ही मांडता तर त्यावेळेस का मांडताय याची तुम्हाला कारणं द्यावी लागतात. आणि जर का तुम्हाला अविश्वास मांडायचा असेल तर त्याची कारणं नाही दिली तरी चालतात, द्यावी लागत नाहीत, हे लक्षात ठेवा. इतर सर्व प्रस्ताव व ठराव बाजूला ठेवून याच्यावरती चर्चा केली जाते. म्हणजे सपोज आज संसदेचं कामकाज सुरू आहे लोकसभेचं, आणि विरोधी पक्षाने सांगितलं की आम्हाला अविश्वास ठराव मांडायचा आहे, तर जे कामकाज चाललंय ते बाजूला ठेवायचं आणि पहिल्यांदा याच्यावरती चर्चा केली जाते. हा एवढा महत्त्वाचा अविश्वासदर्शक ठराव आहे. आयुष्यात सुद्धा एवढाच महत्त्वाचा आहे अविश्वासदर्शक ठराव. शासनाच्या धोरणाची सर्व बाजूने समीक्षा आणि चर्चा केली जाते. बरोबर. म्हणजे हा मांडतायच कशासाठी? शासनावरती आमचा अविश्वास आहे म्हणून. मग का आहे? मग त्याची चर्चा आणि समीक्षा होते, डिस्कशन होतं, चारही बाजूने होतं, अगदी डायनामिकली डिस्कशन होतं. मग मतदान घेतलं जातं, चर्चा होते, पहिल्यांदा मांडला जातो, मग चर्चा होते, मग मतदान होतं, आणि जर का मंजूर झाला तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागतो आणि सरकार बरखास्त होतं, सरकार सत्तेतनं जातं, हे लक्षात ठेवा. हे महत्त्वाचं आहे. सरकार सत्तेतनं जातं. आणि लोकसभेच्या नियम क्रमांक 198 प्रमाणे हा मांडला जातो. याच्यासाठी कुठलंही डेडिकेटेड आर्टिकल राज्यघटनेत नाही. लोकसभेच्या कामकाजांच्या नियमात हे 198 नियम आहे आणि त्याच्याप्रमाणे हा अविश्वास ठराव मांडला जातो. कारण द्यायची गरज असते का? नसते, हे लक्षात ठेवा. हे महत्त्वाचं आहे. झालं. नो कॉन्फिडन्स. नो कॉन्फिडन्स म्हणजे नो कॉन्फिडन्सवरती आता तुम्हाला कॉन्फिडन्स आहे का? तर आहे. त्याच्यानंतर आहे विश्वासदर्शक ठराव, कॉन्फिडन्स मोशन. आता जर का नो कॉन्फिडन्स असं काहीतरी असेल, बरोबर, तुम्ही एखाद्यावरती अविश्वास दाखवताय तर तुम्हाला विश्वास सुद्धा दाखवावाच लागेल, व्यक्तिदशेला एक असेल तर. बरं, चला आपण आता विश्वास दाखवून बघूया. कॉन्फिडन्स मोशन. लोकसभेच्या नियमात याची तरतूद किंवा उल्लेख जो आहे तर तो नाहीये. कॉन्फिडन्स नो कॉन्फिडन्स आहे का? आहे. आणि कॉन्फिडन्स आहे का? तर नाही. ठराव सत्ताधारी पक्षाद्वारे मांडला जातो आणि अविश्वास प्रस्ताव कोणाद्वारे मांडला जातो? विरोधी पक्षाद्वारे. ओके, अपोजिशनद्वारे मांडला जातो, हे लक्षात ठेवा.
पंतप्रधानाद्वारे संसदेत आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी हा ठराव मांडला जातो. बरोबर, म्हणजे कोणाद्वारे मांडला जातो हे महत्त्वाचं आहे. भारताच्या पंतप्रधानाद्वारे. आणि का मांडला जातो? संसदेत आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी. आणि हा ठराव नाकारल्यास शासन बरखास्त होतं, बरखास्त. ओके, म्हणजे जर का पंतप्रधानांनी मांडलं की चला संसदेत बहुमत सिद्ध करायचं आहे आणि हा ठराव जर का पारितच झाला नाही, पासच झाला नाही, तर सरकार बरखास्त होतं, हे लक्षात ठेवा. आणि नो कॉन्फिडन्सने पण काय होतं? बरखास्त होतं. आणि कॉन्फिडन्सने पण काय होतं? बरखास्त होतं. आलं लक्षात? दोन्ही ठराव जर का सरकारच्या विरोधात पास झाले तर सरकार बरखास्त होतं. हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यावरती प्रश्न बनवू शकतो. नो कॉन्फिडन्सवरती प्रश्न येऊन गेलाय. मे बी आता कॉन्फिडन्सची वेळ आहे, कॉन्फिडन्स दाखवण्याची. तर जर का कॉन्फिडन्सवरती प्रश्न आला तर ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवा. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, हे लक्षात ठेवा. याच्या बाहेर नाही जाऊ शकत जर का याच्यावरती प्रश्न विचारला तर. बरोबर. आता याच्यावरती प्रश्न आलाय बघा, स्थगन प्रस्ताव. हे एक संसदेतलं प्रभावी अस्त्र मानलं जातं. त्याला आपण काय म्हणतोय? ॲडजॉर्नमेंट मोशन. बरोबर. हे वाक्य फक्त लक्षात ठेवा. एखाद्या अत्यंत तातडीच्या अथवा सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचा विषय उद्भवला असल्यास हा प्रस्ताव मांडला जातो. बस, हे फक्त वाक्य लक्षात ठेवा. बाकी काहीच नाही लक्षात ठेवलं तरी चालतंय. मी काय लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला सांगतो. अत्यंत तातडीचा अथवा सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचा विषय उद्भवल्यास हा स्थगन प्रस्ताव मांडला जातो. कसला विषय असायला पाहिजे? अत्यंत तातडीचा किंवा सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचा. बरोबर, याच्या पलीकडे काहीच नाही. आणि 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. सभागृहाच्या अध्यक्षांनी मान्यता दिल्यास सभागृहाचं नेहमीचं कामकाज तहकूब करून याच्यावरती स्थगन प्रस्तावावरती चर्चा केली जाते. ज्या कारणासाठी स्थगन प्रस्ताव मांडला जातो ते कारण पुरेसं आणि सबळ आहे की नाही याच्याबद्दलचा अंतिम निर्णय सभापती घेतात. हे त्यातल्या त्यात खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रस्ताव मांडून तुम्ही बाजूला होता, याच्याबद्दलचा सगळा जो अधिकार आहे ना सभापतीचा आहे. कारण इथं ज्यावेळेस संसदेचं अधिवेशन सुरू असतं तर दोन्ही गृहाचे जे पीठासीन अधिकारी आहेत, सभापती आणि अध्यक्ष, हे खूप पॉवरफुल होतात बरं का. म्हणजे जर का तुम्हाला संसदेच्या प्रिमायसेसमध्ये अटक करायची असेल ना तरी सुद्धा ह्यांना विचारायला लागतं की याला धरून नेऊ का. त्याच्यामुळं तिथं सभापती आणि अध्यक्ष पॉवरफुल असतात. ओके, बाकी याच्यामध्ये काय एवढं काय चर्चा करण्यासारखं नाहीये. हे कधी मांडला जातो? मतदानास ठेवला जातो वगैरे. फक्त हे वाक्य लक्षात ठेवायचं 2 नंबरचं. आणि त्याच्यावरतीच प्रश्न आलाय. त्याच्यावरती अजून जर का रिपीट झाला तर त्याच्याचवरती रिपीट होऊ शकतो. बाकी डझंट मॅटर, याच्यामध्ये काय नाहीये. पुढं काय आहे? हक्कभंग प्रस्ताव, प्रिव्हिलेज मोशन. ओके, स्लो मोशन, प्रिव्हिलेज मोशन. हे तर खाली म्हणणं निंदाव्यंजक ठराव आहे. सेन्श्युअर मोशन, त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करूया. बघा, हक्कभंग प्रस्ताव काय म्हणतोय? एखाद्या मंत्र्याने सभागृहात चर्चेदरम्यान चुकीची किंवा अपुरी माहिती सांगितली असल्यास आणि असं जर का संसद सदस्याला आढळलं तर त्या मंत्र्याविरुद्धच मांडला जातो. म्हणजे सांगितलं की 4 रुपये खर्च झालेत आणि ॲक्च्युअली जर का 2च रुपये खर्च झाले असतील तर त्याच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव, प्रिव्हिलेज मोशन. कारण त्याने चुकीची माहिती दिली आहे. कोणाविरुद्ध मांडला जातो? मंत्र्याविरुद्ध. हे जास्त महत्त्वाचं आहे. ओके, सभागृहात चर्चेदरम्यान एखाद्या मंत्र्यानं चुकीची किंवा अपुरी माहिती दिली असेल तर त्या संबंधित मंत्र्याविरुद्ध संसद सदस्य त्या संबंधित मंत्र्याविरुद्ध हा प्रस्ताव मांडतात. दॅट्स इट. सोपं आहे. अवमान केला जात असेल म्हणजे जर का तुम्ही चुकीची किंवा अपुरी माहिती तिथे दिली, कारण ते लोकशाहीचं मंदिर मानलं जातं आणि तिथे जर का तुम्ही खोटं बोलत असाल तर तो अवमान आहे. म्हणून या प्रस्तावाची तरतूद केलेली आहे. 1 अथवा अनेक सदस्य मिळून हा प्रस्ताव मांडू शकतात. सकाळी 10 वाजण्यापूर्वी अध्यक्षाला पूर्वसूचना देणं इथं आवश्यक असतं. एवढंच इथं महत्त्वाचं आहे. बाकी काय महत्त्वाचं नाही. त्याच्यानंतर आहे निंदाव्यंजक ठराव, सेन्श्युअर मोशन. हा जो ठराव आहे तर हा अविश्वास ठरावापेक्षा वेगळा आहे किंवा भिन्न आहे. हे लक्षात ठेवा. अविश्वास ठरावापेक्षा हा वेगळा आहे. या प्रस्तावात आधार अथवा कारणे नमूद करावी लागतात. जर का तुम्ही निंदाव्यंजक ठराव मांडत असाल तर का मांडताय याचं कारण किंवा त्याचा आधार तुम्हाला तिथं सांगावा लागतो. आणि जर का नो कॉन्फिडन्स मोशन, अविश्वास मांडत असाल तर तुम्हाला कारणं द्यावी लागतात का? तर तिथं कारणं तुम्हाला द्यावी लागत नाहीत, परंतु इथं तुम्हाला कारणं द्यावी लागतात. जर का तुम्ही समोरच्याची निंदा करत असाल तर का करताय जसं आपल्या आयुष्यात सांगायला लागतं ना तसं संसदेत पण सांगायला लागते. बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय YPSR नावाचं जर का माझं लेक्चर तुम्ही पाहिलं असेल त्याच्यात म्हटलंय की पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास काय वेगळा नाही हो. ह्या सगळ्या गोष्टी आयुष्याशी कनेक्टेड आहेत. आणि जसं आपण राजकारण करतोय किंवा करत आलोय अगदी बालपणापासून, तसंच अभ्यासात पण आपण थोडंसं करायचा प्रयत्न करतोय. बरोबर, सोपं करून सगळं. व्यक्तिगत मंत्री, काही मंत्र्याचा गट किंवा संपूर्ण मंत्रिमंडळाच्या विरोधात हा मांडला जातो. मंत्र्याविरुद्ध मांडला जातो, मंत्र्याच्या गटाविरुद्ध मांडला जातो किंवा संपूर्ण मंत्रिमंडळाच्या विरोधात मांडला जातो. विशिष्ट कृती केली नसल्यास
जबाबदारीचे योग्य पालन केलं नसल्यास किंवा जबाबदारी पाळली नसल्यास हा प्रस्ताव मांडला जातो. हे लक्षात ठेवा. मंत्र्याचे शासनाचे अपयश दर्शवण्यासाठी, बरोबर, तुम्ही अपयशी ठरलाय आणि ते आम्हाला दाखवायचं आहे, तर आम्ही तुमची निंदा करू आणि तो प्रस्ताव आम्ही मांडू. दॅट्स इट. राजीनामा द्यावी अशी अपेक्षा असते. जर का हा प्रस्ताव मंजूर झाला, कुठला, निंदाव्यंजक, तर मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावी अशी अपेक्षा असते. परंतु ही निंदा आहे, कारण आपण राजीनामा देणार नाही असं सुद्धा होऊ शकतं. परंतु जर का अविश्वास ठराव पारित झाला तर मात्र बरखास्त होतं सरकार. बरखास्त, हे लक्षात ठेवा. ओके, बरखास्त. आणि म्हणूनच काय, निंदाव्यंजक ठराव आणि अविश्वास ठराव याच्यात फरक आहे. आणि काय फरक आहे, हे फरक आहे. कारणं द्यावी लागतात इथं आणि तिथं द्यावी लागत नाहीयेत. इथं राजीनामा देणं अशी अपेक्षा असते आणि अविश्वासमध्ये राजीनामा द्यावा लागतं ना, बरखास्तच होतं. दॅट्स इट. त्यांचा गेमच ओव्हर. बरोबर, समजलं. पुढं आहे आभार प्रदर्शक प्रस्ताव, मोशन ऑफ थँक्स. कधी मांडला जातो, ज्यावेळेस भारताचे राष्ट्रपती संसदेच्या म्हणजे काय करतात, निवडणुकीनंतर गटत झालेलं लोकसभेचं पहिलं अधिवेशन आणि दरवर्षीचं पहिलं अधिवेशन याला काय करतात, संबोधित करतात. बरोबर. आणि त्याला आपण काय म्हणतो, राष्ट्रपतींचं अभिभाषण. त्या संसदेच्या दोन्ही सभागृहात मग या अभिभाषणावर चर्चा केली जाते आणि त्यालाच काय म्हटलं जातं, आभाराचा ठराव म्हटलं जातं. बरोबर. आणि सामान्यपणे विरोधी पक्षाचे सदस्य शासनाच्या धोरणाची विविध अंगाने चिकित्सा करून शासनास धारेवर धरत असतात. आभाराचा ठराव जर का सभागृहात पारित होणे आवश्यक असतं, अन्यथा शासनाचा पराभव घडून येतो. हे मंजूरच व्हायला लागते. बरं का, तुम्ही पाहिलं असेल कधी कधी ज्यावेळेस हे आभार प्रदर्शक ठराव मांडला जातो किंवा राष्ट्रपतीचं अभिभाषण असतं आणि ज्यावेळेस तो ठराव मांडला जातो तर बरेचसे जे विरोधी पक्ष नेते आहेत तर ते सभा त्याग करतात आणि सत्ताधारी पक्षांसाठी तेवढाच गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते. हे लगेच मांडतात, लगेच मंजूर, संपला विषय. आणि जर का अमंजूर झाला तर शासनाचा पराभव घडून येतो. हे लक्षात ठेवा, हे जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर, समजलं. हा आभार पारदर्शक ठराव. त्याच्यानंतर आहे विशेष उल्लेख, स्पेशल मेन्शन. काय आहे स्पेशल मेन्शन? ओके, इथं खाली मला नंबर दिला वाटतं, सॉरी. हे यूट्यूब चॅनल आहे आपलं, त्याच्यावरती तुम्ही करू शकता सबस्क्राईब वगैरे. विशेष उल्लेख, स्पेशल मेन्शन. जे प्रकरण, विषय वा बाबी, हरकतीचा मुद्दा, प्रश्न, तरता, चर्चेचा अर्धा तास, अल्पकालीन सूचना, स्थगन प्रस्ताव, हे जे काय आहे नियमांतर्गत उपस्थित करता येत नाही, ही बाब विशेष उल्लेखाद्वारे मांडली जाते. म्हणजे वरती जे सगळं सांगितले त्याच्यामध्ये जर का एखादी गोष्ट बसत नसेल तर ती विशेष उल्लेखांतर्गत मांडली जाते. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे स्थगन प्रस्ताव असेल, अल्पसूचना, अर्धा तास चर्चा, हरकतीचा मुद्दा, लक्षवेधी सूचना, याच्यात जर का तुम्हाला एखादी गोष्ट मांडता आली नसेल तर ती गोष्ट तुम्हाला स्पेशल मेन्शन करून मांडता येते किंवा विशेष उल्लेख करून मांडता येते. एवढंच लक्षात ठेवा. आणि लोकसभेतला नियम क्रमांक 377 प्रमाणेच राज्यसभेला उपलब्ध असणारं हे एक साधन आहे. ते तुम्हाला असं विचारू शकतात, विशेष उल्लेख किंवा स्पेशल मेन्शन हे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहासाठी आहे का? तर आहे का? तर आहे. लोकसभेला पण आहे आणि राज्यसभेला पण आहे. 377 नियम क्रमांक. हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं होतं. तर ज्या अधिवेशनाशी संबंधित ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या तर त्याची माहिती मी तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेक्चर कसं वाटलं नक्की मला पहिल्यांदा खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. बाकीचे जे काही आपले उपक्रम चाललेले आहेत ते जर का तुम्ही पाहत नसाल तर VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती ते न विसरता पहा. जर का तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर माझा नंबर तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय, त्याच्यावर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. व्हॉट्सअप, टेलिग्राम, काय करायचं ते करा, तुमच्या प्रश्नाची उत्तरं दिली जातील. चॅनलवरती नवीन असेल तर काय करायचं, सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, शेजारी जी बेल आयकॉन दिली ती प्रेस करायची आहे, जेणेकरून काय होईल, नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. तर तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.